नमस्कार, मी डॉक्टर सपना. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिता का? थांबा, पाणी पिणे चांगले आहे हो, पण ते बसून आणि सिप बाय सिप पिणे जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्ही असं केलं तर तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होईल, तुमच्या चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो येईल आणि तुम्हाला सांधेदुखीही होणार नाही. हो, जर तुम्ही उभं राहून पाणी पिलं तर तुम्हाला सांधेदुखीही होऊ शकते. जर तुम्ही सकाळी कोमट पाणी पित असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मेटाबॉलिझम जी आहे ती चांगली होते, तुमची पचनशक्ती वाढते. सेकंड, इट इज ॲक्ट ॲज अ नॅचरल डिटॉक्स. तर त्यामुळे नॅचरल डिटॉक्स असल्यामुळे तुमचे टॉक्सिन्स जे आहे आपोआप बाहेर पडतात आणि काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यांवरती तुम्हाला ग्लो जाणवायला लागतो. जर तुम्ही गरम पाण्यामध्ये मध किंवा लिंबू टाकून पित असाल तेही उत्तम आहे, बट जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्हाला ही गोष्ट बंद करावी लागेल. त्यामुळे पित्त इन्क्रीज होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच जणांना वाटेल की उभं राहून पाणी पिल्याने सांधेदुखी होते. हे कसं? मी मनाने बोलत नाही आहे, त्यामागे एक सायकोलॉजिकल आणि एक शास्त्रीय कारण, सायंटिफिक रिझन आहे. ती म्हणजे तुमची नर्वस सिस्टीम, तुमची सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पितात तेव्हा तुमची जी बॉडी आहे ती फाईट आणि फ्लाईट मोडवरती असते, म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. जेव्हा तुम्ही बसून पाणी पिता तेव्हा तुमची जी बॉडी आहे ती रेस्ट आणि डायजेशन मोडमध्ये असते, म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम, नर्वस सिस्टीम. सो कधीही पाणी पिताना बसून प्यावं. सेकंड इज फिल्ट्रेशन. जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो ते डायरेक्टली तुमच्या स्टमकमध्ये जाते आणि तिथून किडनीकडे पाठवले जाते. त्यामुळे फिल्ट्रेशन प्रोसेससाठी खूप जास्त वेळ मिळत नाही आणि त्यामुळे प्रॉपर फिल्ट्रेशन, रक्ताचं आणि जर पाण्याचं प्रॉपर फिल्ट्रेशन नाही झालं तरी तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये पेन होऊ शकतं. फ्लुइड इम्बॅलन्स, येस, त्यामुळे फ्लुइड इम्बॅलन्सही होऊ शकतो. आपल्या सांध्यांना काम करण्यासाठी एक स्पेसिफिक वंगण असतं ज्याला आपण सायनोव्हियल फ्लुइड असं म्हणतो. जर तुम्ही उभं राहून पाणी पिलं तर तुमचा फ्लुइड बॅलन्स बिघडतो आणि ज्यामुळे या वंगणावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सांधेदुखी होऊ शकते. भविष्यात तुम्हाला सांधेदुखींचे आजारही होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं कारण म्हणजे जर तुम्ही उभं राहून पाणी पिलं तर ते तुमच्या ॲब्डॉमिनमध्ये स्प्लॅश होतं आणि व्यवस्थित जी महत्त्वाची घटके आहे त्याचं ॲब्झॉर्प्शन होऊ शकत नाही. आणि जर प्रॉपर न्यूट्रिशनल घटकांचं ॲब्झॉर्प्शन नाही झालं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि दॅट इज द रिझन तुम्हाला संधिवात होऊ शकतो. सो पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नाही आहे, पाणी तुमच्या पूर्ण शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी सुद्धा पाणी महत्त्वाचं असतं. आपलं शरीर जे आहे हे 60 to 65% पाण्याने बनलेलं असतं ॲडल्टमध्ये. त्यानंतर लहान मुलांमध्ये 70 to 75% पाण्याचं प्रमाण असतं आणि प्रत्येक ऑर्गननुसार पाण्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. सो विचार करा, तुमचं हे शरीर हा आडामासांचा गोळा नसून ज्यामध्ये 60 to 65% वॉटर आहे. तर मग मंडळी, कळालं का मी काय बोलतीये? एक छोटीशी पाणी पिण्याची पद्धत फक्त बदलून बघा. आरोग्य ही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही आहे, ती छोट्या छोट्या सवयी बदलून मिळणारी गोष्ट आहे. सो वन स्टेप ॲट अ टाइम. छोट्या छोट्या सवयींमधूनही तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. जर माझी आजची ही माहिती आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढच्या लोकांपर्यंत पोहोचवा. मे बी ही इन्फॉर्मेशन त्यांनाही यूज होईल. जर तुमचा काही क्वेश्चन असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल तर प्लीज माझ्या या नंबरवरती कमेंट करा आणि मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा.
चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत नमस्कार. हेल्थ कट्ट्यावरून मी तुम्हाला देते आजचा बाय बाय. निरोगी राहा, स्वस्थ राहा आणि माझी वाट बघा की मी उद्या तुमच्यासाठी काय घेऊन येते.